स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहूर्तावर श्री सिद्धेश्वर भोजनालयाचा भव्य शुभारंभ ओम गर्जना चौक धुळे सोलापूर या ठिकाणी 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11:30 वाजता गुरुशांत व गजराबाई गुरुशांत बदगुंडकी यांच्या शुभ हस्ते होणार असल्याची माहिती काशीनाथ बदगुंडकी यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली। या हॉटेलमध्ये सेंद्रिय भाज्यांचा वापर करण्यात येणार असून शुद्ध शाकाहारी घरगुती पद्धतीचे पारंपरिक जेवण मिळणार असून उद्घाटन दिनानिमित्त 250 रुपयाची थाळी फक्त 78 रुपयांमध्ये दिली जाणार असल्याचं यावेळी सांगितलं। त्याचबरोबर मासिक मेंबर नोंदणी सुरू असल्याचेही बदगुंडकी यांनी सांगितले। या हॉटेलच्या संदर्भात अधिक माहिती देताना काशीनाथ बदगुंडकी काय म्हणाले पाहूया। राजमाता जिजाऊ भाकरी फॅक्टरीच्या शुभारंभानंतर मागच्या 15 दिवसात जवळपास 7-8 हजार लोकांचे फोन आले। आम्हाला आमच्या सोयीनुसार जेवण करण्यासाठी यायचं आहे, आम्हाला तिथे येऊन बसून जेवण करायचं आहे, ही सगळी मागणी मान्य करू। आता अनेक आपल्या पत्रकार बांधवांनी पण सजेशन दिल्यानंतर आम्ही लोकांना एका ठिकाणी येऊन सकाळी 10 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत जेवणाचा आस्वाद घ्यावा यासाठी आपण ग्रामदैवत शिवोली सिद्धारामेश्वरांच्या नावाने श्री सिद्धेश्वर भोजनालय काढतोय। या इव्हेंटमध्ये 10 महिला आमच्या बचत गटाचे काम करतात। आपल्याला माहिती आहे की लोक आता परत पारंपरिक जेवणाकडे चाललेले आहेत। पेटपाला असेल, आंबाडीची भाजी असेल किंवा पिठलं असेल, उसळ असेल, अशा पारंपरिक भोजनाचा आपण लोकांना आस्वाद देतोय। 30 रुपयाला आपण पिठलं भाकरी, 2 भाकरी, धपाटे, पिठलं, चटणी, 50 रुपयाला जाऊ भोजन, 2 भाकरी, पिठलं, शेंगापोळी, भात आणि वरण। त्याचबरोबर 70 रुपयाला असं सोलापुरी गावरान जेवण, असं एक आपण युनिट तयार करून लोकांपर्यंत पोहोचवतो। युनिट सगळीकडे सुरू आहे, पण एकाच ठिकाणी मिळावं त्याची फूड लायसन, त्याचं शॉप ॲक्ट लायसन सगळं काढून आपण उद्घाटन करतोय। शुभारंभ निमित्त बऱ्याच जेवण 15 पासून ते 19 पर्यंत, स्वातंत्र्य ते रक्षाबंधनपर्यंत आपण फक्त 78 रुपयामध्ये पोटभर जेवण, शेंगापोळी, खवापोळी, घी आपण आस्वाद लोकांना देतोय। या माध्यमातून 1 मिनिट नंतर पूर्व विभागामध्ये 70 फूटला आणि आपण शिळगीला हे नरवणे सर पुन्हा सांगतो। या पत्रकार परिषदेला सिद्धारूढ हिरनळी आणि अजय बिरोळे आदी उपस्थित होते।